कारंजा येथील शिवराज मित्र मंडळ या सेवाभावी संस्थेकडून उपवन संरक्षक अधिकारी वाशिम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली। या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहरात मूर्तिजापूर मार्गावर 93 हेक्टर पडीक असलेल्या जमिनीवर माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांच्या अथक प्रयत्नाने व पुढाकाराने निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यात आले होते। संपूर्ण वाशिम जिल्ह्यात सुद्धा असे वन पर्यटन केंद्र अद्यापही कुठे आढळत नाही। या निसर्ग पर्यटन केंद्राला भेट देण्यासाठी इतर जिल्ह्यातले नागरिक सुद्धा कारंजा येथे येतात। निसर्ग पर्यटन क्षेत्रांमध्ये अत्यंत दुर्मिळ अशी वनसंपदा आहे। तसेच बालोद्यान, कॅक्टस उद्यान व ऑक्सिजन उद्यान सुद्धा आहे। स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांनी जिल्हा नियोजन विकास आराखडा या निधीतून हे उद्यान तयार करण्यासाठी स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे निसर्ग पर्यटन केंद्राला स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांचे नाव देऊन तेथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, हीच त्यांना कारंजा वासियांतर्फे सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल, असे शिवराज मित्रमंडळ कारंजा यांनी या निवेदनात लिहिले आहे। गेल्या काही दिवसापूर्वी कारंजा मानोरा मतदारसंघाचे माजी आमदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, आमच्या कारंजा शहराचे आधारस्तंभ, आधारवळ, सन्माननीय आदरणीय स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। माझ्या या कारंजा शहरामध्ये जवळपास 93 हेक्टर जमीन ही पडीत होती आणि ही पडीत असलेली जमीन, त्या जमिनीचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करून आदरणीय दादांच्या पाठपुराव्यानं या ठिकाणी वनपर्यटन केंद्र हे निर्माण झाले। हे वनपर्यटन केंद्र निर्माण होत असताना याच्यामध्ये आदरणीय दादांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे। त्या अनुषंगानं आज कारंजा शहरातील आमचं शिवराज मित्र परिवारातर्फे आम्ही संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांना आदरणीय दादांचं वनपर्यटन केंद्रांना नाव देण्यासाठी तसेच वनपर्यटन केंद्रामध्ये आदरणीय दादांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा याकरिता निवेदन दिलेलं आहे। कारंजा येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।